गाईज आजची जी रेसिपी आहे ती ही आहे शाही पनीर. सो खूपच छान टेस्टी लागते ही रेसिपी गाईज, तुम्ही नक्की ट्राय करा. ह्याच्यामध्ये मी घेतला आहे 3 कांदे, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, खडा गरम मसालामध्ये तुम्ही दालचिनी, लवंग, वेलची, काली मिरे. ओके, हे आपल्या हिशोबाने आपण घेऊ शकता, पण जास्त पण ॲड करू नका. 2-3 लवंग घ्या, 2 वेलची घ्या, असं करून तुम्ही ॲड करा. आणि दालचिनी पण एक छोटा अर्धा इंच दालचिनी घ्या. त्याच्यामध्येच आपल्याला लसूण थोडा 5-6 पाकळ्या लसणाचे घ्या. आणि टमॅटो, काजू पण ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत. काजू कमीत कमी 10-12 घ्या. त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून मालवणी मसाला, ½ टीस्पून धने पावडर, 1/4 टीस्पून हळद पावडर. ओके, हे सर्व मी ॲड केलं आहे. छानपैकी ह्याला परतून घ्यायचं आपल्याला. मस्त एकदम मसाला छान रेडी व्हायला पाहिजे एकदम. आणि मग ते झाल्यानंतर आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा. ही सुंदरशी अशी पेस्ट तयार होते गाईस. आणि या पेस्टमध्ये आपल्याला 1 पळीभर तेल ॲड करायचं आहे परत. सो तेल ॲड केल्याने थोडासा मीठ, थोडीशी साखर, म्हणजे आपल्या टेस्ट अनुसार आपल्याला घ्यायचं आहे. इथे मी घेतला आहे बटर चिकनचा मसाला. मी कुठचीही रेसिपी करते ना शाहीमध्ये बटर चिकन मसालाच घेते. पनीरची कुठचीही रेसिपी करा, पण सुहानाचा हा मसाला पावडर तुम्ही नक्की घ्या. खूप छान टेस्ट येते ग्रेव्हीला. ओके, सो हे मी 1 टीस्पूनच मी ॲड केला आहे गाईस त्या मसाल्यामध्ये. सो ह्याला छानपैकी आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. स्लो गॅसवरतीच फ्राय करा. आता मी पनीर कट करून घेते. एकदम बारीक बारीक पीसेस केले पनीरचे. ते तुमच्या हिशोबाने तुम्ही मोठे साईजचे पण पनीरचे तुकडे ठेवू शकता. ओके, सो हे मी घेतलं आहे कमीत कमी 200 ग्राम पनीर आहे गाईज हे. सो बारीक बारीक कट करून घेते. आणि शाही पनीरमध्ये जर तुम्हाला पनीर पाहिजे तर थोडा 1-2 पनीरचे तुकडे मॅश करून तुम्ही त्याच्या ग्रेव्हीमध्ये पण ॲड करू शकता. खूपच छान लागते, त्याच्याने पण टेस्ट खूप छान येते गाईज. ओके, सो मी आता हे कट करून घेते. कट करून मग आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये पनीरचे तुकडे ॲड करायचे, हे पीसेस सर्व. सो एकदम झटपट रेसिपी आहे, काय जास्त टाईम पण लागत नाही गाईज. तुम्ही रात्री पण ही ग्रेव्ही तयार केली आणि सकाळी उठून तुम्ही पनीर फक्त ॲड केला ना, सो आपल्या शाही पनीरची रेसिपी रेडी होते झटपट. आणि हे पहा, आता माझ्याकडे कोळसा नव्हता, दम मला द्यायचा होता. ह्याला ना तुम्ही जर स्मोक दिला ना कोळशाचा, इतका छान फ्लेवर आणि इतकी टेस्टी लागते ना गाईज ही रेसिपी. नक्की तुम्ही ट्राय करा. हे पहा, आता पनीर ॲड केलं आहे मी. ह्याच्यामध्ये आपल्याला आता फक्त कोथिंबीर ॲड करायची वरून. ओके, हे एक 5-7 मिनटं ह्याला शिजू द्या. स्लो गॅसवरतीच शिजू द्या. झाकण ठेवा, कारण ते टपटप असे उडत राहतात. ओके, तर हे पहा, तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि कलर पण इतका छान आलाय ना. घरात तुमचा काही ओकेजन असेल, पूजा असेल किंवा कोणाची बर्थडे पार्टी, वेज जेवण करायचं असेल, त्याच्यासाठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे गाईज हे शाही पनीरचं. तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच छान रेसिपी आहे.